हाय, जय श्रीराम. तर आज म्हणजे घरचं जे आपले आहे ते घरचं नाही का. काय झालं, किती हप्ता झाला ह्या गोष्टीला. तर माहीत नाही कधी उंदीर जे आहे माझ्या घरचं सांगत आहे. उंदीर तो कसा घुसला का घरामध्ये. तर नाही का म्हणजे नाही का म्हणताय ना की लक्षच नव्हतं आपलं, जे कामामध्ये होतं लक्षच नव्हतं. तर मी नाही का माझी भिंत आहे तिथे ना तांदूळ ठेवत असते, जे चिमण्या वगैरे आहेत त्यांना खायला. तर काय झालं माहीत आहे का, तर तो म्हणजे ते खायला येते वाटते. जे उंदीर आहे ना तो कुठून त्याला म्हणजे माहीत झालं की माहीत नाही. तर तो नाही का असा खायला यायचा. तर मी काही लक्ष तेवढं दिली नाही, खायला तर खावं म्हटलं असं आहे. तर तो कसा अंदर घुसला का माझ्या घरामध्ये. तर इतका म्हणजे तो म्हणताय ना उधम मचवत होता म्हटल्यासारखं, की खूपच म्हणजे नाही का. तर माझे असे देव पूर्ण पाडून टाकले. आणि जे वात असते दिव्याची ते पूर्ण असं काढून दररोज वाट टाकायची, दररोज म्हणजे असं सांगत आहे ना हप्ता पूर्ण. तर माझ्या हजबंडनी मग तो पिंजरा आणला आणि तो पिंजरा ठेवला. तर एक सापडला. ठीक आहे, त्याला बाहेर सोडून दिलं, कशाला मारावं बा म्हणून वगैरे नाही का. तर त्याला बाहेर सोडून दिलं. तर आम्हाला वाटलं गेला. पुन्हा नाही का दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पूर्ण देवं पाडून आणि ते वात नेऊन देवं असे पडून खाली असं असल्यासारखं. तर इतकं म्हणजे तो हे येऊन गेलं ना, राग म्हटल्यासारखं, की देवाला नाही का म्हटल्यासारखं. तर मग इतका म्हणजे मग ते पॅड आणले, ते उंदरं जे राहतात ना चिकटपट्टीवाले, ते पॅड आणले, ठेवले, तो सापडला आणि गेला. तर इतकी म्हणताय ना की शांती वाटत आहे आणि इतकं छान वाटत आहे घरामध्ये, शांत सुकून म्हटल्यासारखं. नाहीतर ते नाही का आवाज यायचं काय असं नाही, खुचरू 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 असं काही ना काही आवाज येत राहायचा असं आहे. तर एक अशी घरची गोष्ट झाली. तर आपल्या जे शरीर आहे आपलं त्याच्यावर जन्मडाग किंवा जे गोदवून म्हणतो ते असते. म्हणजे आधीचे जे लोक आहे ते नाही का जे गोदवत होते. जन्मडाग आणि गोदवणं वेगळी गोष्ट आहे. पण ते म्हणताय ना की जन्मडाग आहे ते पहिलं पूर्वजापासून येत असते, जे म्हणजे वंशामध्ये आहे आपल्या, ते तसं ते येत असते. माहीत नाही तसं वगैरे काही असेल तर. तर मी माझं सांगत आहे. मला डाव्या पायाला, जो डावा पाय आहे त्याच्यावर इतका असा गोल असा असा दिलसारखा जो म्हणतो ना, तसा नाही का जन्मडाग आहे. तर मला ना आधी ना म्हणजे म्हणत आहे की जसं शाळेत वगैरे जातो आपण तेव्हा नाही समजायच्या. कुणी मुली विचारायचं मला, अगं हे काय आहे असं वगैरे नाही का, आपण खेळत राहिलो काही असं तसं. तर मी म्हटलं मला नाही माहीत. मग असंच म्हणत आहे की नाही का म्हणजे लहान जे आपण दादा आजी म्हणतो त्यांना जर विचारलं तर ते म्हणायचे की अरे राहू दे, छान आहे असं तसं म्हणून नाही का. तर माहीत झालं, ठीक आहे म्हटलं, तेवढं काहीही नाही आहे. पण ते जन्मडाग असं म्हणजे नाही का सगळ्यांनाच नाही राहत. एखादीच असा व्यक्ती राहते त्यांना जन्मडाग राहते असं आहे. असं कितीही तुम्ही पाहून घ्या असं आहे. जे वंशपरंपरा म्हणते त्यांच्या जर असेल तर ते येत असते म्हणते, असं पण आहे. आणि तेच म्हणत आहे की मला आहे आणि माझा सर्वात लहान भाऊ त्याला आहे. मग जे बहिणी आहेत त्यांना कोणालाच असं नाही आहे. तर मला ते म्हणते ना की तर मला पायाला आहे. आणि जो माझा भाऊ आहे लहान त्याला ना काय पोटावर पोट साईड एक साईड राहते ना आपलं, त्या पोटावर आहे त्याला असा काळपट लालसर असं काहीतरी असते जन्मडाग, तो आपण म्हणतो. तर तो म्हणतात की चांगला आहे अजून, म्हणजे चांगलाच असते असं म्हणून नाही, चांगलाच असते असं आहे. तर तेवढं काय आपण कोणी म्हणतात ना की माहीत करून घेतलं नाही आतापर्यंत की काय कसं असं तसं वगैरे म्हणून. आणि जे म्हणत आहो जे नाव गोदवणं म्हणताय आपण नाही का, की आधीचे पूर्वज लोक वगैरे ते गोदवायचे की म्हणजे नाही का आपण राहिलं नाही का जिवंत म्हटल्यासारखं, तर तोपर्यंत तो राहते आणि नाही का तो आपल्यासोबत येते असं तसं म्हटल्यासारखं नाही का. तर असं आहे. तर असा प्रकार आहे. तर माझ्याकडे जे माझे आजी दादा जे आहे मोठे जे घरचे लोक, आई बाबा हे ते म्हटल्यासारखं, काका वगैरे काकू, तर
म्हणजे कसं म्हणताय का, माझ्या जे दादा आहे म्हणजे बाबाचे बाबा, त्यांना हे गोदवणं वगैरे आवडत नव्हतं. म्हणजे म्हणताय ना की त्यांनी तेवढं म्हणजे हेच करून नाही घेतलं की गोदव. पण खूप जण आधीचे जे खूप जण आहे त्यांना गोदवून असते. तर तेच म्हणत आहे की एक आपली आठवण किंवा एक आपलं म्हणजे आपल्या जवळ राहते म्हटल्यासारखं काही नाही, असं नाही का, म्हणून ते लोक अशी गोदवत असतात. तर सांगत आहे की माझ्या आईला आहे गोदवून. आणि माझे हजबंड जे म्हणत आहे, तर हजबंडलासुद्धा स्वतःचं नाव लिहून त्यांनी हातावर हात म्हणतो ना आपण, ते स्वतःचं नाव लिहून आहे. हजबंडसुद्धा माझे जे आहे म्हणतात आजच्या काळामध्ये ते गोदवून आहे, असं आहे. तर तेच आहे की खूप जण असे आता तर ते टॅटू निघले आहे की काहीतरी आपल्या नाही का राहावं म्हणून, आणि ते खूप शरीरभर टॅटू ते लोक आजकाल म्हणजे पाहतो आपण, व्हिडिओ पाहतो हे ते. तर आजकाल ते टॅटूचं फॅशन निघलं आहे. पण आधी जे आहे ते गोदवणं होतं. तर कुणी माथ्यावर गुदवायचे, कुणी हातावर गुदवायचे किंवा मागून पुढून, असं म्हणजे गोदवणं आधी होतं, असं आहे. म्हणजे जे लोक म्हणजे आधीचे होते पूर्वज होते, तर त्यांनी हे परंपरा किंवा काय म्हटल्यासारखं, तर ते म्हणताय ना की त्रास व्हायचा. म्हणताय की सांगतात ना लोक, ते गोदवणं म्हटलं तर त्रास व्हायचा. आता माहीत नाही ते नाही का, जे आपण म्हणताय की नाही का टॅटू वगैरे, तर ते आपण कधी केलं नाही, तर आपल्याला ते त्याचं म्हणजे तेच म्हणतात काहीच प्रकार त्याचा माहीत नाही असं आहे. तर ते गोदवणं जे आहे, नावं कोणी नावं लिहितात, कोणाच्या हातावर फुलं असते. तर कितीदा तरी मी पण शाळेत जेव्हा शिकत होती तेव्हासुद्धा मैत्रिणी जे आहेत लहानपणीनं असं गोदवायचेच म्हणते ते. म्हणजे ते लोक नाही का म्हणतात की म्हणजे नाही का आधी लोक नाही का की गावागावात वाडावाडात यायचे आणि ते मग नाही का म्हणायचे की गोदवा असं वगैरे चांगलं राहते असं तसं म्हणून नाही का. तर ते लोक आधी गोदवायचेच. तर तेच म्हणत आहे की मी शाळेत जेव्हा शिकत होती नाही का, तर त्या जे शाळेमध्ये मुली होत्या त्यालासुद्धा ते नाही का म्हणतात की ते मुलीसुद्धा गोदवून होत्या, असं आहे. की म्हणतात ना की माथ्यावर हातावर तेच तसं असतं. मी म्हणायचे हे काय आहे, तर ते मला म्हणायचे की हे जे माझ्या पायावर जे म्हणत आहे ना की जन्मडाग आहे, तर ते मला म्हणायचे की हे तू गोदवली आहे आणि हे आम्ही गोदवलं असं वगैरे म्हणून नाही का. तर मी म्हटलं अगं हे माझं गोदवलेलं नाही आहे, हे नाही का, मला तेवढं माहिती नव्हतं की हे जन्मडाग आहे वगैरे म्हणून, असं आहे. तर मग जेव्हा घरचे लोक सांगायला लागले की हा जन्मडाग आहे असं तसं वगैरे म्हणून, तर खूप 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 कमी लोकांमध्ये तसं ते म्हणतात ना की जन्मडाग आता खूप कमी लोकांमध्ये ते दिसून येते असं म्हटल्यासारखे. आणि कसं आहे की जन्मडाग असं आहे की दिसणारच आहे, कधी कधी आतमधून पण राहते, पाटी पोटा हे ते म्हटल्यासारखं. तेच म्हणतात की माझ्या भावाचं सांगितलं आता की त्याचं पोटावर आहे, पोटावर एक साईडला आहे, तर ते कसं नाही दिसत. आता माझं कसं पटकन असं पायावर कोणी आपण म्हणतो ना की पायावर दिसून येते माझ्याकडं पटकन, असं आहे. तर खूप मोठा म्हटल्यासारखं जन्मडाग म्हणजे एकदमही नाही आहे, पण आहे थोडासा मीडियम, जसं आता आपलं छोटंसं असं नाही का गोल वगैरे फाडतो म्हटल्यासारखं, तर तसं आहे माझ्याकडे जे जन्मडाग म्हटल्यासारखं आहे, असं आहे. तर ते म्हणतात ना की आपल्या जर पूर्वज, असं आहे, आपले जर पूर्वजातून आपण जन्म घेतो तेव्हा ते जन्मडाग येते असं वगैरे आहे. तर मी असं ऐकलं आहे, असं पण आहे. तर तेच म्हणतं की ज्या आपण याच्यामध्ये वंशामध्ये राहतो तिथलेच म्हणजे कोणतरी पूर्वज येते बा जन्माला, असं वगैरे आहे काहीतरी. मी असं म्हणजे थोडंसं ऐकलं आहे, एकदमही मला माहीत नाही तेवढं. तर तेच म्हणत आहे की चांगलं असते, छान असते. आपण जर चांगलं पॉझिटिव्ह विचार केले तर चांगलंच असते. काही म्हणजे असं विचार न करता निगेटिव्ह चांगलाच विचार करून आपण हे केलं की आहे, अरे छान आहे असं तसं म्हणून नाही का. आणि तेच म्हणत आहे की नाव गोदवणं, तर तेच म्हणत आहे की आत्ताही माझ्या हजबंडच्या हातावर ते नाव त्यांचं गोदवून आहे. मी कितीदा विचारलं अगं हे केव्हा गोदवलं काय कसं तसं, तर मग म्हणायचे की अरे आधी यायचे तर बाबा वगैरे म्हणजे जे सासरे आहे ते गोदवून दिले असं तसं वगैरे म्हणून सांगायचे, असं आहे. तर हा प्रकार आहे म्हटल्यासारखं. तर तेच म्हटलं की आता जर टॅटू निघले आहे, तर टॅटूमध्ये काय काय काढतात ते, कुठे कुठे काढतात, त्याच्यात काही टेन्शन नाही म्हटल्यासारखं. की नाही का आपण जे व्हिडिओ वगैरे पाहतो मोबाईलवर की कुठं कुठं काय काय ते टॅटू काढत असतात, आपल्याला छान नाही वाटत ते, अरे काय हे टॅटू कुठं काढत आहे काय असं तसं वगैरे म्हणून. तर असा पण प्रकार आहे. तर या गोष्टी आहे. तर म्हणून म्हटलं की असं म्हणत आहे ना की घरी आमच्या जे माझे म्हणजे म्हणताय की सासरकडल्या लोकांना त्यांच्याकडे मी कधीच नाही बघितलं, आणि माझ्या माहेरच्या लोकांना
नाही, कधीच मी असं बघितलं नाही की अरे काढून आहे टॅटू वगैरे का काही, फक्त माझ्या हजबंडच्या ह्याच्यावर आहे. तर तेच, आणि जन्मडागही म्हणतो आपण, तर जन्मडागही कुठंच म्हणजे मला दिसलं नाही. तेच आमच्या म्हणजे जी म्हणत आहे ना, मी आणि माझा भाऊ त्यांच्याच ह्याच्यावर आहे जन्मडाग वगैरे असं आहे. तर तेच म्हणत आहे की छान असते, चांगलं असते जे जन्मडाग आहे. आणि जे म्हणत आहे की टॅटूही आहे, आणि जे नाही का नाव गोदवणं म्हणत आहे. तर आता तर ते टॅटू निघलं आहे, पण नाव गोदवणं पण चांगलं आहे, जर कोणाला वाटत असेल, आवडत असेल, आहे की नाही, असं आहे. तर नाही का, ठीक आहे. जय श्रीराम.